मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अंतरवली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची जी काही सुरुवात या ठिकाणी झाली। सकाळी 10 वाजता मराठा समाजाचे आंदोलक अंतरवली सराटीतून मार्गस्थ झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले विशेष कार्यकारी अधिकारी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते। माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील असं सुद्धा म्हणाले की मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका, मला गोळ्या घाला, मी मागे हटणार नाही। देवेंद्र फडणवीस तुमच्या आडमुठे धोरणामुळे हे सगळं झालंय। आपण डाव टाकून रस्ता सर करणार, मुंबईपर्यंत पोहोचणार। शांततेच्या आंदोलन कुणीही अडवणूक करणार नाही। त्याचबरोबर 7 ते 8 टप्पे ठरले आहेत, त्यानुसार येत राहणार आहे मुंबईकडं आणि एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय माध्यमांशी बोलताना। त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेंचा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जो काही पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे। लक्षात घ्या की मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला या ठिकाणी आपला आणि आपल्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील हे शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत असंही त्या म्हणाल्या। त्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सर्वांना आवाहन केले की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत त्याला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे। हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा असून तो यशस्वी होणे आवश्यक आहे। मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना या ठिकाणी जालना पोलिसांनी अटी शर्तीसह परवानगी दिलेली आहे। जालना पोलिसांकडून मनोज जरांगे यांना परवानगीसह 40 अटींचं एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनोज जरांगे यांना या ठिकाणी फोन आल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती आहे। जसं की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला असून सरकारचे शिष्टमंडळ शिवनेरी येथे चर्चेसाठी येणार असल्याची जी काही माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्यानंतर लक्षात घ्या की मराठा समाजाच्या आरक्षणाची जी काही मागणी आहे त्या मागणीसाठी संपूर्ण मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते, त्यानंतर सकल मराठा समाज आणि एकंदरीतच मनोज जरांगे पाटील ही सगळे जे काही आपले समाज बांधव आहेत या ठिकाणी निघालेले आहेत मुंबईकडं। आणि एकंदरीतच अजून एक माहिती अशा प्रकारची की सरकारने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करावी। नाना पटोले यांचं या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे, सरकारने जरांगेंसोबत या ठिकाणी चर्चा करावी, लोकांना आंदोलनाची जी काही झळ आहे ती बसणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची आहे। नाना पटोले म्हणाले की आज सरकारने मराठा ओबीसी यांच्यासह मागासवर्गीयांना फसवले आहे। काँग्रेसने वारंवार भूमिका स्पष्ट केली, जातनिहाय गणना करा, त्यातून हे जे काही सर्व आरक्षणाचे प्रश्न निघतील। जरांगे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं पाहिजे, मात्र सरकारने ही या ठिकाणी त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। त्याचबरोबर लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी पाहता मुंबईकडे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण सकल मराठा समाज या ठिकाणी मुंबईकडे येत आहे किंवा आंदोलन जे ते आता मुंबईमध्ये होणार असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते। एकंदरीतच मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि त्याचबरोबर संपूर्ण या मुंबईमधील या आंदोलनाबद्दल खास करून तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।